तू ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आपल्या समोर येणार आहे। मालिकेमध्ये आतापर्यंत इकडे आपण पाहत आहोत की सगळ्या गोष्टी आता म्हणजे चाललेल्या आहेत, ते म्हणजे नम्रता आणि आता इकडे दोघांच्या मनाप्रमाणे म्हणजे आता नम्रता आणि आता इकडे वल्लरी या दोघं जण मिळून आता जे काही कारस्थान करत आहेत ते कारस्थान कुणाच्याही लक्षात येत नाही असं त्यांना वाटत आहे। पण त्या रात्री म्हणजेच आदल्या दिवशी ज्या वेळेला समोर सत्य आलेलं आहे, आकाशच्या लक्षात आलेलं आहे की या सगळ्यामध्ये नम्रता मात्र आता काहीतरी चुकीचं हे करते, तेव्हा पेटून उठलेल्या आकाशने मात्र आता नम्रताला या घरातूनच हक्कलपट्टी केलेली आहे। काहीही झालं तरी आकाश मात्र आता इकडे अर्णवच्या बाजूने ठामपणे उभा आहे आणि कितीही काही झालं तरी अर्णवची साथ मात्र सोडणार नाहीये। पण त्याच वेळेला वल्लरीचं भांडं अजून फुटायचं बाकी असलं तरी मग ज्या वेळेला नम्रताला घराबाहेर काढण्यासाठी आकाशने मोठं पाऊल उचललंय, त्याच वेळेला आपण या सगळ्यामध्ये एकटं नाही तर आपल्याला हे सगळं करायला लावणारी वल्लरी आहे हे सत्य नम्रताने आपल्या तोंडून सांगितलंय। कारण आता नम्रता काही ईश्वरी नाहीये, हे आता आपल्यावरती सगळा आळ घेऊन गप्प बसायला, आणि म्हणूनच तिने हा सगळा प्रकार केलाय। त्यामुळे एका झटक्यात ज्या वेळेला आकाशला नम्रताचं सत्य समजलंय त्याच वेळेला मात्र आता नम्रताने वल्लरीचं सत्य फोडलेलं आहे। काय घडलंय, कसं घडलंय, आकाशला काय समजलंय ज्याच्यामुळे नम्रताला घराबाहेर काढलंय, सगळं सत्य पाहूया। इकडे आपण पाहिलं की अर्णव आणि ईश्वरी या दोघांना मात्र आता मारण्यासाठी जो काही बॉम्ब तयार करून ठेवलेला आहे तो म्हणजे रूममध्ये इकडे आता त्या सेलमध्ये जो लपवून ठेवलेला बॉम्ब आहे, आणि त्याचमुळे मात्र आता हे सगळं चालू असताना त्या पोलिसांना तो बॉम्ब काही सापडत नाहीये, आणि तो बॉम्ब सापडत नसल्या कारणाने पोलीस निघून गेले असले तरी सुद्धा मात्र आता इकडे राजेश विचार करतो, या उद्या आलात ना की आता मला शोधण्यासाठी जे काही प्रयत्न आहेत ना ते प्रयत्न मात्र आता तुम्ही कराल ह्याची खात्री आहे मला, कारण मी उद्याच्या दिवसाला इकडून रफूचक्कर होणार आहे। बरं, तोपर्यंत इकडे आता नम्रताला सांगण्यात आलेलं आहे वल्लरी आणि आता त्याचबरोबर स्वतः इकडे वल्लरी आणि त्याचबरोबर आता दोघींनी सांगितल्या कारणाने मग आता नम्रता या सगळ्यामध्ये पुढचं पाऊल टाकायला निघालेली आहे। वल्लरी तिला सांगायला लागते, एक काम करायचं आहे, काहीही झालं ना तरी सुद्धा त्या दोघांना मात्र आता स्टेजवरती तिने डान्स केला नाही पाहिजे आणि याने पेंटिंग नाही काढलं पाहिजे, यासाठी मात्र तुला प्रयत्न करायला लागेल। यावरती ती म्हणते, मी प्रयत्न करू शकते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ईश्वरीच्या पायाला इजा व्हायला पाहिजे आणि जिजूंच्या मात्र आता हाताला इजा व्हायला पाहिजे, या दोन गोष्टी घडल्या ना तरच हे सगळं होऊ शकतं। आणि त्यावरती वल्लरी म्हणते, बघ बाई, तू समजदार आहेस, तुला जे काही करायचं आहे ते तुला कळतंय आणि त्यामुळे तू आता तुझा निर्णय घे, कारण काहीही झालं तरी जिंकायचं तुला आहे। तू या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता हार मानलीस तर मला चालणार नाहीये। नम्रता विचार करते, नाही मी कशाला हार मानू, मी आता बघते काय करायचं ते। वल्लरीने मात्र तिला चावी भरलेली आहे आणि आता नाचत नाचत ती भाऊलीसारखी नको ती कारस्थानं करायला निघालेली आहे। आणि वल्लरी विचार करते, ठीक आहे ना, करू दे, तिला जे काही करायचं ते करू दे, मी या सगळ्यामध्ये नामानिराळी राहणार आहे। पण वल्लरीला माहित नाहीये की आता ज्या वेळेला नम्रताच्या अंगाशी येईल तेव्हा नम्रता सगळं वल्लरीवरती ढकलून आता मोकळी होणार आहे। पण इकडे नम्रताने विचार केलाय, मी करू तरी काय करू जेणेकरून माझ्यावरती संशय न येता ईश्वरी या सगळ्यामध्ये मात्र आता निघून जाईल, कारण मागच्या वेळेला डोळ्यामध्ये जे ड्रॉप्स टाकले त्याच्यावरून अर्णवने मला जाब विचारलाय, त्यामुळे या वेळेला सुद्धा आता जाब विचारायला तो काही कमी करणार नाहीये। आणि असं झालं तर मात्र मी अडकून पडेल हे काही नाहीये। मी आता इकडे आकाशच्या खांद्यावरती मात्र आता बंदूक ठेवून हे सगळं करू शकते, पण कसं, आकाशच्या खांद्यावरती मात्र आता बंदूक ठेवून हे सगळं कसं करायचं आहे मी, तिला काही कळत नाहीये। आणि त्याच वेळेला मात्र आता ती विचार करते, ठीक आहे, या वेळेला मात्र आता आकाशला मी काहीतरी असं सांगेन की त्याच्यामुळे मात्र सगळं गडबडेल, पण वल्लरीला याची कल्पना नाहीये। बरं, तोपर्यंत हे सगळं होत असताना आजीला ईश्वरी आणि अर्णव यांची चिंता वाटते आणि आता ईश्वरी बोलवते ती म्हणजे गुरुजींना, आणि म्हणजे आजी बोलवते गुरुजींना बोलवल्यावरती आजी सांगायला लागते, गुरुजी मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे, म्हणजे आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या बद्दल, या दोघं जण कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन मात्र आता या सगळ्यामध्ये आमच्या आता सात्विका फॅशनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण या सगळ्यामध्ये मात्र आता कितपत हे म्हणजे साध्य होणार आहे किंवा आता हे दोघं जण सुरक्षित असतील ना, कारण आतापर्यंत जे काही प्रकार घडले ना त्यामुळे मला आता या दोघांची खूपच काळजी वाटत आहे। त्यावरती गुरुजी मात्र सांगायला लागतात, चिंता करू नका, काहीही झालं तरी सुद्धा म्हणजे आहेत अडथळे अनेक आहेत,
पण प्रत्येक अडथळ्यांचा मार्ग आता म्हणजे प्रत्येक अडथळ्यांवरती मार्ग हा असतोच, पण या सगळ्यामध्ये अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या जीवाला थोडाफार तरी धोका आहे असं मी तुम्हाला नक्कीच सांगेन. म्हणून म्हणून मला असं वाटते की काहीही झालं तरी सुद्धा त्यांना आता स्वतःला जपायला पाहिजे, स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. यावरती आजी आता सांगायला लागते, आजी घाबरते आणि आजी आता सांगायला लागते, कशाबद्दल बोलताय तुम्ही? यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतात ते म्हणजे स्वतः आता गुरुजी कशाबद्दल, म्हणजे त्या दोघांच्या जीवाला धोका आहे, म्हणजे आता कोणीतरी आहे जे त्यांच्या विरुद्ध कारस्थान करतोय, कदाचित घरातलंच कोणीतरी. असं म्हटल्यावर ती मात्र आता ईश्वरीच्या लक्षामध्ये पहिली नजर गेली ती म्हणजे मामींकडे, कारण तिला मामींवरती 100% संशय आहे. हे तर आपण आत्तापर्यंत पाहिलेलंच आहे आणि त्यामुळे तिचं लक्ष मामींकडे गेलंय. मामी तिच्याकडे पाहत आहेत आणि त्याच वेळेला गुरुजी म्हणतात, हो अगदी घरच्यांच्या पासून सुद्धा धोका होऊ शकतो, त्यामुळे कुणावरतीही विश्वास ठेवायचा नाहीये आणि आता स्वतः या सगळ्यामध्ये अलर्ट राहणं हेच तुमचं, आता स्वतःची काळजी स्वतः घेणं हेच महत्त्वाचं काम असणार आहे. वल्लरी म्हणते, चला गुरुजींनी पण ग्रीन सिग्नल दिलाय की या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा अर्णव ईश्वरी यांच्या जीवाला धोका आहे, म्हणजे धोका तर असणारच आहे. असा काहीतरी चमत्कार घडला पाहिजे ना की या सगळ्यामध्ये मी आता, म्हणजे या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता यांना कॉम्पिटिशनला उभंच राहता आलं नाही पाहिजे. काय करू, पण तिला काही करायची गरजच नसते, कारण या सगळ्यामध्ये आता इकडे आलेला आहे तो म्हणजे राजेश जेलमधून सुटून. त्यांनी आता जेलमधून फरार झालाय. त्या आता हवालदाराला भरपूर सारे पैसे देऊन तो जेलमधून फरार झालेला आहे. ज्या वेळेला तो जेलमधून फरार झालाय आणि त्याच वेळेला तो विचार करतोय, चला आता मी इकडे पोहोचलेलो आहे आणि तो पोहोचलाय त्या आता ठिकाणी, म्हणजे आता जिथे हे चालू आहे, कॉम्पिटिशन चालू आहे आणि अर्णव आणि ईश्वरी त्याच कॉम्पिटिशनच्या साठी आता तिकडे यायला निघालेले आहेत. म्हणजे कॉम्पिटिशनला वेळ आहे, त्याची सगळी तयारी चालू आहे. पण त्याच वेळेला विचार करायला लागतो राजेश, ते काही नाहीये, बाकी कुठेही मी बॉम्ब ठेवण्याच्या पेक्षा यांच्या गाडीत बॉम्ब ठेवणं हे सेफ आहे. हां, पण गाडीत बॉम्ब ठेवल्यावरती मात्र आता माझी इंदोरी जिलबी त्या गाडीमध्ये जाणार नाही याची काळजी मला आता घ्यायला पाहिजे, नाहीतर माझ्यासाठी ही खूप कठीण गोष्ट होणार आहे, कारण माझ्या इंदोरी जिलबीला काहीच झालं नाही पाहिजे असा त्याच्या डोक्यामध्ये विचार चाललाय. त्याला फक्त अर्णवला उडवायचं आहे आणि त्यामुळे तो विचार करतो, ठीक आहे कॉम्पिटिशनच्या इथे आता हे करण्याच्या आधी मी ईश्वरीला काहीही करून तिकडे जाण्यापासून थांबवेन आणि त्यासाठी मला काहीही करायला लागलं तरी चालेल असा विचार करत त्यांनी मात्र आता बॉम्ब गाडीमध्ये लावलेला आहे. बरं, तोपर्यंत हे दोघं जण निघालेले आहेत, ते म्हणजे आता स्वतः अर्णव आणि ईश्वरी दोघं जण निघालेले आहेत कॉम्पिटिशनच्या ठिकाणी आणि आजीचा आणि घरच्यांचा आशीर्वाद घेत आहेत. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे वल्लरी सांगायला लागते, म्हणजे आता आकाश आणि नम्रता यांना पण आशीर्वाद द्या, म्हणजे कसं आहे ना, ते दोघं जिंकले तरी बाकीच्यांना काही वाईट वाटायची गरजच नाहीये. त्यावरती ईश्वरी सांगायला लागते, का वाईट वाटेल, काही झालं तरी सुद्धा ते दोघं जण सुद्धा आता या सगळ्यामध्ये कॉम्पिटिटर आहेत ना, ते जिंकले काय, आम्ही जिंकलो काय? यावरती मात्र वल्लरी म्हणते, तसं बोलताय खरं, पण वाटत तर तसं काहीच नाहीये. बरं, तोपर्यंत मात्र आता इकडे विचार करायला लागते ती म्हणजे नम्रता. आकाशने काय केलं असेल, आकाश या सगळ्यामध्ये मात्र आता खरंच गप्प बसले असतील का, काय झालं असेल, तिच्या डोक्यात आता विचार चालू आहे, कारण आता तिने केलेला प्लॅन एकदम घाणेरडा आहे. तिने या सगळ्यामध्ये मात्र आता आकाश, इकडे अर्णव आणि ईश्वरी यांना आता प्रसाद देण्यासाठी सांगितलंय आणि त्या प्रसादात काहीतरी टाकलेलं आहे आणि त्याच वेळेला आकाशने हे सगळं पाहिलंय आणि म्हणूनच तडक आकाश आणि त्यानंतर आकाश सगळ्यांच्या समोर आलाय. आकाश आल्यावरती इकडे आता नम्रता त्याला विचारायला, ते सगळ्यांना प्रसाद दिला का? नम्रताला तो सांगायला लागतो, 1 मिनिट थांब, आत्तापर्यंत मला तुझ्यावरती डाऊट नव्हता, पण एक एक करत सगळ्या गोष्टी मला आता कळलेल्या आहेत. तू या सगळ्यामध्ये मात्र आता अर्णव आणि ईश्वरी यांना मात्र हरवण्यासाठी प्रयत्न करतेस का? कारण आता तो ड्रॉप मला तुझ्या पर्समध्ये सापडलाय. मी ज्या वेळेला प्रसादाची पुडी उचलायला शोधायला गेलो होतो त्याच वेळेला तुझ्या पर्समध्ये तो ड्रॉप सापडलाय, ज्या ड्रॉपमध्ये डोळे आता चुरचुरायला लागतात आणि त्या डोळ्यांच्या मुळेच आता ईश्वरीला पहिल्या राऊंडला त्रास झाला होता. मला आता तुला एकच विचारायचं आहे, का असं वागलीस? आमच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण तू या सगळ्यामध्ये का प्रॉब्लेम निर्माण केलास हेच मला काही कळायला मार्ग नाहीये. असं म्हणत त्यांनी मात्र या सगळ्यामध्ये इकडे चांगलाच भांडेफोड केलेली आहे, ती म्हणजे स्वतः आता इकडे नम्रताची. आणि त्याच वेळेला नम्रता मात्र घाबरले. नम्रता घाबरून आता सांगायला लागते, मी काही नाही केलेलं आहे, हे सगळं जे काही आहे ना ते आता तुमच्या आईंनी केलेलं आहे. झालं. वल्लरीची मात्र आता धाबे दणाणलेले आहेत, कारण या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत वल्लरी मात्र आता आपलं सगळं हे सांभाळून चाललेली आहे. लपत छपत वल्लरी इथपर्यंत पोहोचले.
पण नम्रताने मात्र आता सगळ्यांच्या समोर वल्लरीचं भांडच फोडून टाकले आणि वल्लरी या सगळ्यामध्ये पुरती अडकलेली आहे. वल्लरीला काही कळायच्या आधी नम्रताने तिची आता सगळ्यांच्या समोर तिला एक्सपोज करून टाकलेला आहे.